मी अजय पांचा, सहशिक्षक सरकारी माध्यमिक विद्यालय होळसोमर। आज आपण या व्हिडिओमध्ये त्रिकोणमिती विषयी अभ्यास करणार आहोत। त्रिकोणमिती हे एक गणिताची वेगळी शाखा आहे आणि त्रिकोणमिती संपूर्ण त्रिकोणमितीय गुणोत्तरावर अवलंबून आहे हे आपल्याला माहिती आहे। तर चला आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे कसे तयार होतात ते आपण पाहू। तर आपल्याला माहिती आहे त्रिकोणमितीचे जे गुणोत्तरे आहेत ते काटकोन त्रिकोणाला निगडीत आहेत। तर हे काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये हे कोन 90 अंशाचा असल्यामुळे इतर दोन कोन हे 90 पेक्षा लहानच असणार आहेत। म्हणजे हे दोन्ही कोन ए कोन आणि सी कोन हे लघुकोन असते। तर त्या लघुकोनाला निगडीत धरून सममितीचे गुणोत्तरे काढते वेळी आपल्याला सुरुवातीला एक लघुकोन गृहीत करायचा असते। आपण ए कोन हे गृहीत केलेला आहे, जिथे थीटा म्हणलेला आहे। तर पहिलं त्रिकोणमितीय गुणोत्तर लिहिणार आहे ते आहे साइन, आणि इथं कोण गृहीत केलेला आहे थीटा, म्हणून मी इथं थीटा लिहितो। तर थीटाच्या समोरची बाजू जी आहे ती विरुद्ध बाजू असते, ते लिहितो मी विरुद्ध बाजू। त्यानंतर ह्या थीटाच्या शेजारची जी बाजू असते ते संलग्न बाजू असते, संलग्न बाजू। त्यानंतर हे 90 जे कोन आहे याच्या समोरची जी बाजू आहे त्याला कर्ण म्हणतात, कर्ण। तर या त्रिकोणामध्ये आपण हे लघुकोन थीटा हे गृहीत केलेला आहे, इथे हे कोन गृहीत केलेला आहे। जर आपण हे कोन गृहीत केलं तर याच्या समोरची बाजू इथं, म्हणजे हे विरुद्ध बाजू इथं न राहता हे बाजू ए बी बाजू हे का होईल, म्हणजे विरुद्ध बाजू होईल। जेव्हा हे कोन सी गृहीत केले जाते आणि हे विरुद्ध बाजू हे संलग्न बाजू होईल। म्हणजे जे कोन गृहीत केले जाते त्याच्या समोरची बाजू विरुद्ध बाजू आणि त्याच्या शेजारची बाजू ही संलग्न बाजू असते, आणि 90 अंशाचा समोरचा कोन बाजू ही कर्ण असते। तर साइन थीटा बरोबर हे फिक्सच असते, का असते म्हणजे विरुद्ध बाजू भागिले कर्ण, विरुद्ध भागिले कर्ण। त्याच्यानंतर दुसरा आहे कॉस थीटा, विरुद्धच्या ठिकाणी आता संलग्न बाजू येते, संलग्न बाजू छेद कर्ण। त्याच्यानंतर तिसरा आहे टॅन थीटा, टॅन थीटा म्हणजे विरुद्ध बाजू भागिले संलग्न बाजू। चौथा आहे कॉट थीटा, कॉट थीटा हे याच्या व्यासार्थामध्ये असते, म्हणजे संलग्न बाजूवरील आणि विरुद्ध बाजू खाली असते। त्यानंतर पाचवा आहे सेक थीटा, सेक थीटा हे 5 थीटाच्या व्यासार्थात असते, म्हणजे कर्णवरील संलग्न बाजू खाली, हे कर्ण छेद संलग्न बाजू। त्याच्यानंतर सहावा आहे कोसेक थीटा, कोसेक थीटा हे साइन थीटाच्या व्यासार्थात असते, कर्णवरील विरुद्ध बाजू खाली, लिहितो कर्ण हे विरुद्ध बाजू। आता हे जे लिहिलेले 6 गुणोत्तरे आहेत, तर याला आपण विरुद्ध बाजू भागिले कर्ण, विरुद्ध बाजू म्हणजे हे बीसी आहे, कर्ण कोणता आहे एसी आहे, तर याला आपण असं लिहू शकते, का लिहू शकते बीसी बाय एसी। त्याच्यानंतर कॉस संलग्न बाजू भागिले कर्ण, संलग्न बाजू ही आहे म्हणजे याला लिहिता येते एबी बाय कर्ण एसी। त्याच्यानंतर विरुद्ध बाजू भागिले संलग्न बाजू, विरुद्ध बाजू बीसी बाय एबी, एबी। त्याच्यानंतर कॉट आहे, कॉट थीटा, कॉट थीटा म्हणजे संलग्न बाजू भागिले विरुद्ध बाजू, संलग्न बाजू आहे एबी, एबी बाय बीसी। त्यानंतर आहे सेक थीटा, कर्ण भागिले संलग्न बाजू, कर्ण काय एसी, संलग्न बाजू एबी बरोबर। त्यानंतर आहे कर्ण एसी आणि विरुद्ध बाजू आहे बीसी। तर आज आपण या व्हिडिओमध्ये त्रिकोणमितीचे गुणोत्तरे याबद्दल शिकलेलो आहे। धन्यवाद।